स्थानिक फेंगशुईचा वर्ग मागच्या आठवड्यामध्ये केला होता. त्याच्यातले जे डाऊट्स आहेत ते आज अमोल सरांकडून व्यवस्थित क्लिअर करता आले. आवश्यक खर्च टाळून मिनिमममध्ये आपण किती छान प्रकारे आपल्या घराची आणि आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची ऊर्जा वाढवू शकतो आणि अभ्यास कसा सेट करायचा तिथपासून सुरुवात केली. लहान लहान कॉन्व्हेक्स मिरर्सचा यूज आपल्याला कसा करता येतो किचनमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल डेमोमध्ये कळ. हॉलमध्ये असणारं बीम त्याचा काय उपयोग होतो इथपासून सगळं शिकायला मिळालं की जे कोर्समध्ये आपल्याला शिकता येत नाही, हा इथे आल्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. ते बारकावे किंवा प्रॅक्टिकल सरांनी आज आमच्याकडून करून घेतलं. सरांनी प्रत्येक रूममध्ये म्हणजे बेडरूममध्ये कुठल्या वस्तू कुठे असाव्यात किंवा कुठल्या दिशेला डोकं करून झोपावं, जी जमीन असते त्याचा उतार कुठून कुठे असावा. पारंपरिक वास्तुशास्त्र आणि हे फेंगशुई असं मी फार कन्फ्युज्ड होते की हे इथे का तिथे का, असं ह्याचा एलिमेंट असं फार कन्फ्युजन करून मी स्वतःच अवघड करून ठेवलं तिथे. पण सरांनी इथे आल्यानंतर ते खूप सोप्या पद्धतीने सांगितलं. महागातले क्रिस्टल घेण्यापेक्षा रेड गार्नेट लावून तुम्ही एनर्जी कशी वाढवता ती पण स्कॅन करून आम्ही बघितली. ज्यांचा बिझनेस असेल तर बिझनेस ग्रोथ करण्यासाठी फेंगशुई कशी वापरली जाईल. त्याचबरोबर जर आपण जॉब करत असाल तर आपल्याला जॉबमध्ये काही ग्रोथ करायची असेल तर तिथे फेंगशुई कशी यूज करता येईल. फेंगशुईचा यूज करून पेशंटला इम्प्रूव्हमेंट कसे करता येईल. तर आरशांसोबत रेड बल्ब, पिंक बल्ब, रबर शीट, सिल्कचा पडदा, रेड गार्नेट किंवा वॉयलेट गार्नेट ह्या सगळ्या गोष्टींचं सरांनी अतिशय उत्तमरित्या आम्हाला मार्गदर्शन आणि एक्सप्लेनेशन दिलं. त्यासाठी अमोल सरांचे मनापासून धन्यवाद. मास्टर शिवाफोक सुईंनी हा कोर्स खूप सोपा करून सांगितला, त्यासाठी त्यांचेही मनापासून धन्यवाद.